खूप दिवसापासून ठरवून ठेवलेली गोष्ट आज आम्ही घ्यायला जाणार होतो. काय ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. याच्या अगोदर जो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलेला आहे, त्याच्यानंतरचा हा पार्ट मी कंटिन्यू केलेला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये, कारण तो खूप लाँग होत होता, त्याच्यामुळे मी हा दुसरा पार्ट बनवला. तर इथे ग्रेशूच्या मैत्रिणी आल्या होत्या. बाकीची सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मी दिवे लावायला घेतले. खूप छान वाटत होतं. हे वातावरण ना खरंच खूप भारी आहे आणि इतकं छान आणि प्रसन्न वाटतं. नेहमीप्रमाणे म्हणजे ग्रेशूला पण दिवे लावायचे होते. तिनंही एखाद दिवा मी तिला लावायला दिला, कारण सतत असतं तिचं मध्ये-मध्ये. त्याच्यानंतर तुळशीला दिवा लावला आणि आता सध्या तुळशीचं रोप खाली ठेवल्यामुळे काय होते, दिवा खूप छान तिथं प्रज्वलित होतो. अजिबात विझत नाही, हवा लागत नाही. तर हे खूप बेस्ट काम झालं आहे असं मला वाटतं सध्या, कारण नेहमी तो विझत असायचा. मी वरती जर ठेवली तर कुंडी तुळशीची. त्याच्यानंतर ग्रेशूच्या मैत्रिणी घरी गेल्या आणि मग आम्ही तोरण वगैरे लावायला घेतलं, म्हणजे पडदा लावायला घेतला आणि दोन्ही साईडनं त्या फुलांच्या ज्या लड्या आहेत त्या पण सोडून दिल्या. आत्ता कुठे वाटते दिवाळी आहे, सगळीकडे दिवे, रांगोळी असं सगळं. किचन पूर्ण क्लीन होतं. आज बनवणार होती जेवणामध्ये मी पालक राईस. इतकं मस्त वाटते ना हे बघताना. आणि मग त्याच्यानंतर उद्या होतं लक्ष्मीपूजन. त्यानिमित्त कोणती साडी घालायची ती मी इथं काढून ठेवत होती, कारण उद्या खूप सगळ्या गोष्टी हेक्टिक होणार त्याच्यासाठी. सगळं होतंय, आवरतंय तेवढं त्यांचा फोन आला, की मी येतोय 10 मिनिटामध्ये, पटकन रेडी हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. आपल्याला थोडी शॉपिंग करायची आहे. तिथं गेलो आम्ही बाहेर. तिथं गेल्यानंतर मोबाईल बघितला, टीव्ही बघितली. आता मोबाईल आणि टीव्ही आमच्याकडे दोन्ही आहेत. तरीही आम्ही त्याच्यामधली एक वस्तू घेणार आहे. तर ती कुणासाठी घेणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला नक्की मिळेल आणि मी काय घेतलं तेही तुम्हाला समजेल. फुलं घेतली लक्ष्मीपूजनसाठी. त्याच्यानंतर ग्रेशूला ड्रेस घ्यायला गेलो. घरी आलो. खूप वेळ झाला घरी यायला. घरी आल्यानंतर जेवणं वगैरे केली आणि बाकी सगळं आवरलं. सध्या स्वीटचं प्रमाण इतकं वाढलं आहे ना, की काही विचारू नका. बाय.